नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, आरटीआय ॲडमिशन 2024-25 साठी ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरुवात होणार आहे याची ऑफिशियल वेबसाईटवरती पुन्हा या ठिकाणी अपडेट आलेली आहे। यासोबतच पालकाचे वय म्हणजे बालकाचे वय काय असायला पाहिजे, कोणत्या वर्गासाठी किती वय असणे गरजेचे आहे आणि त्यासोबतच अजून कोणकोणते डॉक्युमेंट्स पालकाचे लागत असतात या संदर्भातली सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी सर्वांना एक विनंती आहे, चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून सोबत घंटेच्या बटनने प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला आरटीची जेन्युइन माहिती या चॅनलवरती मिळत राहील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय यांच्याकडून एक परिपत्रक प्रकाशित केले गेलेले आहे एज संदर्भातलं। तर बघा, यामध्ये दिलेलं आहे की सन 2024-25 या शैक्षणिक सत्रात आरटी 25% प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत, म्हणजे या ठिकाणी बरेच पालकांचे कमेंट येत होते की सर आमच्या विद्यार्थ्याची डेट ऑफ बर्थ अशी आहे तर त्याचा नंबर लागेल का, त्याचा फॉर्म भरता येईल का, म्हणून हा स्पेशल व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे। आता कोणत्या वर्गासाठी कोणते एज तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे ते सविस्तर माहिती या ठिकाणी आपण बघून घेणार आहोत। जसं की या ठिकाणी एक पूर्ण तक्ता जे आहे तर तो दिलेला आहे। शैक्षणिक वर्ष 2024-25 या सत्रात आरटी 25% साठी प्रवेशासाठी जे बालकाचे वय आहे तर ते काय पाहिजे यासाठी वर्गवाईज दिलेला आहे। सविस्तर आपण या ठिकाणी समजून घेऊया, ठीक आहे। जसं की जर नर्सरी ग्रुपसाठी, प्ले ग्रुपसाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर तुमचे बालकाचे वय जे आहेत तर 1 जुलै 2020 पासून 31 डिसेंबर 2021 पर्यंत ती असायला हवी, म्हणजे कमीत कमी त्याचं वय जे आहे तर ते 3 वर्ष होत असतं आणि जास्तीत जास्त 4 वर्ष 5 महिने 30 दिवस म्हणजे 4.5 वर्षापर्यंत त्याचं वय या ठिकाणी असणे गरजेचं आहे। त्याच पद्धतीने जर तुम्ही ज्युनियर केजी साठी अप्लाय करत असाल तर त्याचं वय जे आहे, जन्मतारीख जी आहे तर ती 1 जुलै 2000 पासून 31 डिसेंबर 2020 पर्यंत असायला पाहिजे, म्हणजे कमीत कमी त्याचं वय होतं 4 वर्ष आणि जास्तीत जास्त 5.5 वर्षापर्यंत त्याचं वय असायला पाहिजे। त्यानंतर जर सिनियर केजी साठी तुम्ही अप्लाय करायचं असेल तर त्याचे डेट ऑफ बर्थ जे आहेत तर 1 जुलै 2018 पासून ते 31 डिसेंबर 2019 पर्यंत त्याची जन्मतारीख असायला हवे, म्हणजे जेणेकरून त्याचं कमीत कमी 5 वर्ष कंप्लीट होईल आणि 6.5 वर्षापर्यंत तुम्ही त्याला प्रवेश घेऊ शकता सिनियर केजी मध्ये। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिलीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी बालकाचे वय किती असायला पाहिजे, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 6 वर्ष या ठिकाणी कंप्लीट असायला पाहिजे, पण ते कधीपर्यंत 31 डिसेंबर 2024 पर्यंत। म्हणजे पहिलीसाठी बालकाचे वय जे आहे, जे जन्मतारीख आहे तर ते कोणते विद्यार्थी चालणार आहे, पहिल्यासाठी बघा 1 जुलै 2017 पासून जी जन्मतारीख आहे तर 31 डिसेंबर 2018 पर्यंतच ज्या बालकाची जन्मतारीख आहे तर ते विद्यार्थी या ठिकाणी पात्र असतील पहिलीसाठी अप्लाय करण्यासाठी, म्हणजे ते पहिलीसाठी फॉर्म या ठिकाणी विद्यार्थ्यांचा भरू शकता। म्हणजे कमीत कमी 6 वर्ष आणि जास्तीत जास्त 7.5 वर्षापर्यंत बालकाचे वय या ठिकाणी पाहिजे पहिलीसाठी ॲडमिशन घेण्यासाठी। म्हणजे अशा पद्धतीनं या ठिकाणी आपले बालकाचे वय जे आहे तर पहिलीसाठी जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर कमीत कमी 6 वर्ष या ठिकाणी कंप्लीट असायला हवे आणि जास्तीत जास्त 7.5 वर्षापर्यंत त्याचं वय असायला पाहिजे, तेही 31 डिसेंबर 2024 पर्यंत त्याचं 6 वर्ष कंप्लीट असायला पाहिजे आणि जास्त जर असेल तर 7.5 वर्षापर्यंत बालकाचं वय या ठिकाणी पात्र असतं पहिलीसाठी। अशा पद्धतीने सगळे एज जे आपण बघितले आहे, वयाचे जे क्रायटेरिया आहे ते सर्व वर्गासाठी या ठिकाणी आपण बघितलेलं आहे। अजून काही डाऊट शंका असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता। आता यानंतर आपण बघणार आहोत की डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे, कोणत्या विद्यार्थ्यांना कोणते डॉक्युमेंट्स या ठिकाणी लागणार आहे। नंतर आपण कागदपत्रे बघणार आहोत। आरटीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती ही यादी या ठिकाणी कागदपत्रे ती दिलेली आहे तर तेही आपण थोडक्यात बघून घेऊयात। जसं की या ठिकाणी बघा, आरटी 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2024-25 म्हणजे 23-24 साठी दिलेली आहे, परंतु 24-25 साठी सुद्धा लागू आहे। तर या ठिकाणी टिपमध्ये दिलेलं आहे बघा, आरटी 25% ऑनलाईन प्रवेशकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीचीच असावीत, त्यानंतरचे कागदपत्रे स्वीकारले जाणार नाहीत। म्हणजे जे तुम्ही कागदपत्रे या ठिकाणी काढणार आहे, उत्पन्न असेल, रहिवासी असेल, आधार कार्ड वगैरे असेल, तर हे जे डॉक्युमेंट आहे तर हे जे फॉर्म भरण्याची जी तारीख आहे त्याची अगोदरचीच असावी, तरच ते डॉक्युमेंट या ठिकाणी तुमचे ॲक्सेप्ट केले जाणार आहे, अन्यथा तिथे ते डॉक्युमेंट स्वीकारले जाणार नाहीत। म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या शेवटच्या तारखेच्या अगोदरचे जे सगळे कागदपत्र या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर दुसरी अट बघा काय दिलेली आहे, बालकाचे आधार कार्ड, रहिवासी पुरावा किंवा जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे आरटी प्रवेश पात्र सर्व बालकांकरिता आवश्यक आहे। म्हणजे सर्वच बालक, मग ते कोणते असेल, त्यांना आधार कार्ड असेल, रहिवासी पुरावा असेल आणि जन्मतारखेचा पुरावा असेल, हे 3 डॉक्युमेंट सर्वांना कंपल्सरी आहे, तर ते लागणारच आहे। त्या व्यतिरिक्त अजून कोणते कागदपत्रे लागणार आहेत ते सुद्धा आपण सविस्तर पुढे बघूयात। सगळ्यात अगोदर या
योजनेसाठी कोणकोणते बालक या ठिकाणी पात्र आहेत बघा. जात संवर्गातील जे विद्यार्थी आहेत, अनुसूचित जाती असेल, अनुसूचित जमाती असेल, विमुक्त जाती असेल, भटक्या जमाती असेल, भटक्या जमाती क ब जे असेल किंवा इतर मागास वर्ग असेल, ओबीसीचे विशेष मागास प्रवर्ग बालके असेल, MBC हे विद्यार्थी, त्यानंतर दिव्यांग बालके असेल, HIV बाधित असेल किंवा कोविड प्रभावित बालक असेल किंवा त्यांचे 1-2 पालकांचे या ठिकाणी कोविडमध्ये निधन झालेले आहेत ते बालक असेल किंवा अनाथ बालक असेल, यांना या ठिकाणी प्रवेश दिले जाणार आहे. त्यानंतर वंचित जात व संवर्गातील बालक असल्यास प्रमाणपत्र बालकाचे किंवा वडिलाचे या ठिकाणी उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नसेल. जर वंचित जात असेल बालकाची तर त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता या ठिकाणी नाही आहे. त्यानंतर दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र पुरावा, जर दिव्यांग असेल तर वैद्यकीय प्रमाणपत्राचा एक पुरावा तुम्हाला या ठिकाणी द्यावा लागणार आहे. त्यानंतर HIV बाधित असेल तर त्याचंसुद्धा कागदपत्र तुम्हाला जिल्हा शल्क चिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र या ठिकाणी द्यावं लागणार आहे. त्यानंतर कोविड प्रभावित बालक किंवा पालक 1 किंवा 2 दोन्ही जे पॅरेंट्सचे निधन वगैरे झाले असेल 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 पर्यंत या कालावधीमुळे, तर अशा बालकांच्या प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रसुद्धा या ठिकाणी दिलेले आहे. पुढे इथे बघू शकता त्यांचं जे मृत्यू प्रमाणपत्र वगैरे आहे तर ते या ठिकाणी तुम्हाला कोविडचं द्यावं लागणार आहे. त्यानंतर अनाथ बालके असेल, वंचित घटक आवश्यक कागदपत्रे बघा कोणकोणते दिलेले आहे. जर बालक अनाथालय राहत नसेल तर जे पालक त्यांचा सांभाळ करत असतील त्यांचे हमीपत्र वगैरे आवश्यक राहणार आहे. त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास वार्षिक उत्पन्नाचा दाखलासुद्धा तुम्हाला लागणार आहे. आर्थिक वर्ष 2020-21, 21-22 असे मार्च अखेरचे 1 लाखापेक्षा कमी असलेले उत्पन्न या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागणार आहे. म्हणजे आता 24-25साठी आपल्याला 23-24चा द्यावा लागणार आहे. मागच्या वर्षीचा उत्पन्न या ठिकाणी तुम्हाला द्यावा लागतो आहे, ठीक आहे, 1 वर्षासाठीचा. त्याच्यावरती 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असायला हवे. त्यानंतर घटस्फोटित महिला पालक वगैरे असल्यास त्यांनासुद्धा या ठिकाणी काही न्यायालयाचा निर्णय वगैरे द्यावा लागेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता इथं बघू शकता आधार कार्ड जे आहेत तर या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. वंचित व आर्थिक दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आवश्यक आहे. आधार कार्ड सर्वांचेच या ठिकाणी बालक आणि पालक सर्वांचेच लागणार आहे, म्हणजे दोघांचेही लागणार आहे. त्यानंतर अजून महत्त्वाचं म्हणजे जन्मतारखेचा पुरावा, हे सुद्धा सर्वांना कंपल्सरी आहे. यामध्ये मग ग्रामपंचायत किंवा मनपा यांचा दाखला असेल, रुग्णालयातील AM रजिस्टरमधील नोंद असेल, अंगणवाडीत लिहिलं असेल, बालवाडीतील रजिस्टरमधील दाखला, आईवडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयं निवेदन, अशा पद्धतीनं जन्मतारखेच्या पुरावामध्ये तुम्ही एवढे सगळे डॉक्युमेंट्स देऊ शकतात. त्यानंतर रहिवासीचा किंवा वास्तव्याचा पुरावामध्ये सुद्धा या ठिकाणी ऑप्शन आहे तुम्हाला. रेशनिंग कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल किंवा मग टेलिफोन बिल देयक असेल, वीज बिल असेल, पाणीपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स किंवा फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, आधार कार्ड, मतदान कार्ड, ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी कोणतेही तुम्ही किंवा रहिवासीचा पुरावा देऊ शकता. या ठिकाणी कोणतीही एक नसेल तर मग ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून नसतील तरच भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांकरिता भाडे करार हा दुय्यम निबंध कार्यालयाचा नोंदणीकृत असावा. भाडे करार फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी 11 महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असावा. हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. म्हणजे तुमच्याकडे जर रहिवासी पुरावा म्हणून कुठलेही डॉक्युमेंट्स नसेल तर तुम्ही भाडे तत्वावर बाहेर वगैरे राहत असाल तर भाडे करार तुम्हाला द्यावा लागणार आहे. तो 11 महिन्यासाठी असावा किंवा त्यापेक्षा जास्तीचा, आणि फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा तो भाडे करार असावा. अशा पद्धतीने या ठिकाणी डॉक्युमेंट तुम्हाला तयार करून ठेवायच्यात. लवकरच या ठिकाणी फॉर्मसुद्धा चालू होणार आहे. आता ऑफिशियल वेबसाईटवरती सुद्धा अजून एक अपडेट आलेली आहे फॉर्म संदर्भातली, कधीपासून चालू होणार आहे तेही आपण बघून घेऊयात. तर मित्रांनो, RTच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आपण इथं आलेलं आहे. अजून इथं जे आहेत तर 4/3/2023 पासून जे आहेत तर शाळेची नोंदणी या ठिकाणी चालू झालेली आहे असं दाखवत आहे. आणि खाली काही युजर मॅन्युअल वगैरे दाखवत आहे. इथं बाकीच्या कुठल्याही अपडेट या ठिकाणी आपल्याला दिसत नाही आहे. परंतु जर तुम्ही इथं ॲडमिशन शेड्यूल हा जो ऑप्शन दिला आहे इथं साईडला कॉर्नरवरती, त्यावरती जर क्लिक केलात तुम्ही तर क्लिक केल्यानंतर जे आहे तर तुमच्यासमोर अशा प्रकारची एक विंडोज ओपन होईल. इथं तुम्ही ॲप्लिकेशन राऊंड, अकॅडमिक इयर सिलेक्ट केला किंवा सिलेक्शन लिस्ट वगैरे रेग्युलर सिलेक्शन केलात तर सिलेक्शन केल्यानंतर पेज येणार आहे. आणि यामध्ये तुम्ही बघू शकता आता जे आहेत स्कूल रजिस्ट्रेशनसाठी अजून या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. म्हणजे 12/4/2024 पर्यंत या ठिकाणी स्कूल रजिस्ट्रेशनसाठी वेळ देण्यात आलेला आहे किंवा कालावधी देण्यात आलेला आहे सर्व डिस्ट्रिक्टमध्ये. तर आता जर 12/4/2024 पर्यंत शाळांना या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आली असेल रजिस्ट्रेशनसाठी तर नक्कीच विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशनसुद्धा या ठिकाणी 12 तारखेच्या नंतरच सुरू होण्याची शक्यता या ठिकाणी दर्शवली जात
आहे, म्हणजे नक्कीच 12 एप्रिलच्या नंतर जे आहेत तर ऑनलाईन फॉर्म विद्यार्थ्यांचे हे चालू होईल असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो, कारण की 12 तारखेपर्यंत स्कूल रजिस्ट्रेशनची प्रोसेस अजून चालू राहत आहे, कारण की भरपूर शाळांचे अजून रजिस्ट्रेशन बाकी आहेत, त्यामुळे व्हॅकन्सी अजून कंप्लीट या ठिकाणी होत नाही आहे, पूर्ण जागा या ठिकाणी रिक्त होत नाही आहे असं शासनाच्या लक्षात आल्यानंतर जे आहेत म्हणून यांनी शाळेला नोंदणीसाठी अजून काही कालावधी या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून मग नंतरच आता 12च्या नंतरच किंवा 12 एप्रिलच्या नंतर जे आहे तर ऑनलाईन फॉर्म सुरू होण्याची शक्यता या ठिकाणी आहे. सो आय होप की संपूर्ण माहिती आपल्याला कळाली असेल. अजून काही डाऊट शंका असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारू शकता. चला मग भेटू आपण अशाच माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.